मित्रांनो, इथे झाली आहे धुरंधर मूवीची शूटिंग झाली आहे. शुभ सकाळ मित्रांनो. आज आमचा आहे डोंबिवलीतला दुसरा दिवस. काल आम्ही जाऊन आलो डोंबिवली महोत्सवाला आणि आज निघालेलो आहोत भिवंडीला. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, तिथे चाललेलो आहोत, ते बघण्यासाठी चाललेलो आहोत. आता प्रवास सुरू झालेला आहे आमचा डोंबिवली टू भिवंडी. डोंबिवली मानकुली ब्रिज जो निघतो आपला भिवंडीला. मित्रांनो, इथे झाली आहे धुरंधर मूवीची शूटिंग झाली आहे, म्हणून मला वाटतं इथे आपला संजय दत्त आले होते आणि अक्षय खन्ना हे पण आले होते. समोर दिसत आहे तो आहे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. हे महाराष्ट्रातील पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि भारतातील दुसरं मंदिर आहे. पहिलं मंदिर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. सो फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. मागे पाहू शकता मोठा प्रवेशद्वार दिसतोय आणि बुरुजही आहेत इथे आणि समोर खाली इथे मावळे पण उभे दिसत आहेत. चला आता आपण बघूया आतमध्ये कसं आहे मंदिर. या मंदिराची स्थापना मार्च 2025 मध्ये झाली आहे, जिथे महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. हे मंदिर प्रत्यक्ष गड किल्ल्यासारखे बांधले आहे, ज्यात तटबंदी, बुरुज आणि टेहळणी मार्ग दाखवलेला आहे. इथे बघू शकता आपण तोफ आहे इथे आणि दुसऱ्या बाजूला देखील आहे तोफ आणि हे दीपस्तंभ सुद्धा दिसत आहे. खूपच सुंदर आहे मंदिर. कोरीव काम आणि नक्षीकाम सुद्धा देखील खूपच छान केलेलं आहे आणि छताला झुंबर सुद्धा छान दिसत आहेत. आणि समोरच दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा गाभारा. आणि आता आपण बघू शकता शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली जवळपास 7.5 फुटाची काळ्या पाषाणापासून बनवलेली मूर्ती. जय शिवराय. आणि इथे बाजूलाच आहे जिजामातेचं मंदिर, छोटंसं मंदिर आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भवानी मातेचं मंदिर आहे. या महाद्वाराची उंची 36 फूट आहे. याची रचना ऐतिहासिक गडाप्रमाणे केलेली आहे. या मंदिरात शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या पराक्रमाची माहिती दाखविणारी भिंतीचित्रे आहेत. ते आता आपण बघूया. इथे बघू शकता बाल शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आहे. पुढे दिसत आहे स्वराज्याची शपथ घेताना शिवाजी महाराज. भवानी मातेने जी शिवाजी महाराजांना तलवार दिली होती ती भवानी तलवार म्हणून ओळखली जाते. इथे दिसत आहेत संत तुकाराम महाराज. इथे आपण बघू शकता शिवकालीन हत्यार दाखवलेले आहेत. खंजीर, कट्यार, तलवारी, भाले, कुऱ्हाडी असे अनेक प्रकारचे हत्यार आहेत इथे. इथे बघू शकता सगळ्या तलवारी दाखवलेल्या आहेत आणि त्यांची माहिती सुद्धा इथे खाली दिलेली आहे. इथे आहे आरमाराची स्थापना करताना शिवाजी महाराज. पुढे आहे शिवाजी महाराजांसारखे दिसणारे जीवा काशीत होता जीवा म्हणून वाचला शिवा. इथे बघू शकता बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड लढवताना. इथे आहे शाहिस्ते खानाची बोटे छाटताना शिवाजी महाराज. अशा प्रकारची खूप सारी दृश्य आहेत जी भिंतीचित्रांमध्ये दाखवलेली आहेत. एवढे सगळे दाखवणं या व्हिडिओमध्ये शक्य नाही, त्यामुळे काही चित्रेच मी दाखवलेली आहेत याच्यामध्ये. इथे सुद्धा वेगवेगळ्या तलवारी दिसत आहेत आणि बाण सुद्धा दिसत आहेत. ते सुद्धा तलवारी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत. ढाल दिसत आहे आपल्याला. इथे युद्धात वापरले जाणारे चिलखत आहे. हे सगळं बघून मन प्रसन्न झालं. प्रवासाचा जो थकवा होता तो इथे निघून गेला. खूपच छान वातावरण आहे आणि इथलं थंडगार वातावरण आहे.
मला तरी वाटते तुम्ही सुद्धा इथे नक्की भेट द्या. तिथून पुढे सुद्धा बघू शकता भरपूर सारे चित्र आहेत, खूपच चित्र आहेत, त्यामुळे सगळेच दाखवणं शक्य नाही व्हिडिओमध्ये. प्रत्येक दृश्यांची माहिती सुद्धा खाली दिलेली आहे. आपण बघू शकता खाली पाट्या आहेत, त्यामध्ये सगळी माहिती सुद्धा दिलेली आहे. हे चालून चालून सगळे दमलेले आहेत, इथे सगळे आता बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता अजून पुढे भरपूर काही आहे बघण्यासारखं, आणि इथे स्वच्छता सुद्धा छान आहे, चांगलं मेंटेन केलेलं आहे हे मंदिर. इकडे बघू शकता परी पण खूप खुश झालेली आहे बघून. पिकनिक सुद्धा आलेली आहे लहान मुलांची. आता आपण या तटबंदीवर जाऊया. तटबंदी दिसत आहे ती. काढू, सेल्फी पण काढू शकतो. समोर बघू शकता आपण या तटबंदीवर आलेलो आहोत आणि याला म्हणतात टेहळणी मार्ग. या मार्गावरून आपण मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारू शकतो. महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपण बघू शकता. खूपच सुंदर आहे आणि तिकडे आपण बघितलंच खूपच छान कलाकृती होती मूर्ती स्वरूपात. खूपच सुंदर माहिती होती आणि आपण सुद्धा भेट द्या असं मला वाटते. खरंच खूपच छानच बनवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. फायनली आम्ही आता भिवंडीवरून आलेलो आहोत डोंबिवलीला आणि आता हॉटेलला आलेलो आहोत जेवणासाठी. आणि इथे जेवून झालो की आम्ही निघणार आहोत पेणला. तर मग या व्लॉगचा करतो एंड. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय अँड गुड नाईट.